नशिबातच नाही पप्पाची परी मग कशाची 14 फेब्रुवारी आपल्या नशिबात फक्त हातुडे खेळेन तारी. भैया सिंगल आहे, या गोष्टीचं दुःख नाही, पण लोकांना पटत नाही मी सिंगल आहे त्याचं ज्यादा दुःख होतंय. भैया भेटन ते म्हणतोय तू 4-5 फिरत असशील, 4-5 फिरत असतो आज व्हॅलेंटाईन डेचा साईटवर नसतो गेलो कुठेतरी पालथा पडला असतो. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 14 फेब्रुवारी तर माझ्या का ब्लॅक डे आहे, पण त्याच्या आधी आमचं एक चुलत आज आहे ना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वाढलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा असतं. मी काय व्हॅलेंटाईन डे ते करीत नाही, पण मला त्या डे मधले सगळे डे कळाले. चॉकलेट डेला चॉकलेट देतात, हाक डेला हागायला जातात, नाही सॉरी मिठीत घेतात, जवळ ये ना मिठीत घे ना. आणि ते बाकीच्या डेला ते व्हॅलेंटाईन डेला काय करते तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं अनुभवी लोक. तुम्हाला माहित नसलं तुमचा एखादा जोडीदार कुठेतरी पालथा पडला असा ना त्याला कमेंट मध्ये मेन्शन करा, तो सांगा बरोबर पद्धतशीर काय विषय असतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भाई मी दिवसभर साईटवर होतो. आता मला व्हॅलेंटाईनला कुठे गेलो नाही याचं दुःख नव्हतं, मी साईटवर आहे, मला त्याचा आनंद होता, मी पैसे कमीत होतो. पण माझे 2-3 जोडीदार एवढे भाड खाऊ आहेत, त्यांना दिवसभर राहून तो वाचायचं, ते मला व्हिडिओ कॉल करायचे ना, अरे इकडे होतो कुठे, अरे म्हणलं भाड खाऊ मी कामवर साईटवर इकडे पालथा पडलोय, मी कुठे जायचोय. मस्तपैकी 2-3 साईटवर आज सगळं मटेरियल गोळा करून आणलं. म्हणलं आज व्हॅलेंटाईन डे जरा बाहेरूनच फिरवलंय काम करायला नको, आधीच लय टेन्शन पडलो बिडलो वरून खाली मोकर विषय पंपत होऊन जायचा. पण नंतर कॉलम मानायला लागलो, तेवढ्यात आमच्या एका कार्यकर्त्याला व्हिडिओ कॉल केला तर कार्यकर्ता वाड्यानं आल्याने पालथा पडला. मला त्याच्यावरच भरोसा होता का ह्यो जाऊ शकतोय व्हॅलेंटाईन डेला, पण तो मला वाड्यानं आल्याने पालथा पडलेला दिसला. म्हणलं अरे काय विषय नाही, सगळे आपल्या संघच आहेत, सगळ्या घेऊन ये मला जो आपण काय विषय नाही. बाकी तेवढं मग ते व्हॅलेंटाईन डेला काय असतं अनुभव लोकांनी कमेंट मध्ये सांगा. आणि भैया मग 14 फेब्रुवारी तर साईटवर गेलेली, कारण की मी खरंच सिंगल आहे, पण लोकांना वाटत नाही. लोक म्हणते तू 4-5 धोंडाळीत असतील. कोणाला आवडत असलं तर सांगा, आपण विषय पंपात लवकर करू.